नमस्कार प्रेक्षकांनो, OVS टेक ट्रेंड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर 7व्या वेतन आयोगाअंतर्गत मोठा निर्णय, केंद्र सरकारच्या नवीन नियमामुळे पेन्शन आणि ग्रॅज्युटी धोक्यात। तर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर आता सरकारने पेन्शन आणि ग्रॅज्युटीबाबत मोठा निर्णय घेतला आहे। काही अटींचे पालन न केल्यास कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळणार नाही, असा कठोर इशारा सरकारकडून देण्यात आला आहे। सेवेदरम्यान निष्काळजीपणा म्हणजे थेट पगार आणि सेवानिवृत्तीवर नुकसान, सेवानिवृत्तीनंतर नुकसान। जर कोणताही कर्मचारी आपल्या सेवा काळात गंभीर गैरवर्तन किंवा निष्काळजीपणा करतो तर त्याला रिटायरमेंट झाल्यावर पेन्शन व ग्रॅज्युटी थांबवण्याचा आदेश सरकारने दिला आहे। हा निर्णय सध्या केवळ केंद्रीय कर्मचाऱ्यांवर लागू आहे, पण भविष्यात राज्य सरकारही हे नियम लागू करू शकतात। CCS पेन्शन नियम 2021 मध्ये महत्त्वाचे बदल। सरकारने नुकतेच CCS पेन्शन नियम 2021च्या नियम 8 मध्ये सुधारणा करत नवे नियम लागू केले आहेत। यानुसार जर कर्मचारी गंभीर चूक करताना दोषी आढळला तर त्याची पेन्शन आणि ग्रॅज्युटी रक्कम पूर्णपणे थांबवण्यात येऊ शकते। हे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांना कळवून त्वरित कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे। कोणाला आहे अधिकार? पहिले, सेवानिवृत्ती कर्मचारी नेमणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना पेन्शन तसेच ग्रॅज्युटी थांबवण्याचा अधिकार आहे। दुसरे, संबंधित मंत्रालयातील सचिव, ज्या विभागातून कर्मचारी रिटायर झाला आहे त्यांनाही हा अधिकार आहे। तिसरे, जर कर्मचारी ऑडिट आणि अकाउंट्स विभागातून रिटायर झाला असेल तर महालेखापरीक्षकांनाही CAG ही कारवाई करण्याचा अधिकार मिळाला आहे। नियमांची अंमलबजावणी कशी होणार? जर कर्मचारी सेवेत काळात कोणत्याही प्रकारच्या चौकशीचा सामना करत असेल तर ती माहिती संबंधित प्राधिकरणाला घ्यावी लागेल। पुन्हा नेमणूक झालेल्या सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांवरही हे नियम लागू राहतील। दोषी आढळल्यास आधी मिळालेली पेन्शन किंवा ग्रॅज्युटीची रक्कम मागे घेता येईल। पगारातील नुकसान लक्षात घेऊन ही रक्कम वसूल केली जाईल। पेन्शन थांबवण्याचा कालावधी स्थायी किंवा तात्पुरता असू शकतो। UPSC कडून सल्ला देणे बंधनकारक। या नियमानुसार अंतिम आदेश देण्यापूर्वी UPSC कडून सल्ला घेणे आवश्यक आहे। याशिवाय रूल 44 अंतर्गत कोणत्याही परिस्थितीत पेन्शन थांबवली गेली तरी ती किमान 9,000 प्रति महिनापेक्षा कमी असता कामा नये। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली? आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।